वसई विरार शहर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 11च्या भारतीय जनता पक्ष व महायुतीचे आमचे चारही उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौ नमिता पवार मॅडम, प्रभाग क्रमांक 11 मध्ये जितेंद्र पाटीलजी, प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौ रसिका ढगे मॅडम, प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमचे मनोज पाटीलजी, हे सगळेचे सगळे कमल चिन्हावर उभ्या. त्याचबरोबर ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते या भागाचे लोकप्रिय असे आमदार, माझे विधिमंडळाचे सहकारी राजन नाईकजी, उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी संवाद साधायला आलेलो आहे. माझ्या अगोदर आमच्या राजन नाईकजीने या प्रभागाच्या पूर्ण कामाच्या प्रश्नांचा पाढाच वाचलेला आहे. आता हे सगळे प्रश्न का प्रलंबित राहिले? कारण का आपण इथे योग्य नगरसेवक निवडून देऊ शकलो नाही, योग्य लोकप्रतिनिधी देऊ शकलो नाही, किंबहुना आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी फक्त आपलं मतदान घेतलं आणि 5 वर्षात त्यांनी काहीच केलं नसल्यामुळे आज हे सगळेचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. मग आज आम्ही तुमच्या समोर का आलोय? माझे 4 ते 4 उमेदवार आहेत, कमळ चिन्हावर उभे आहेत. आता कमळ चिन्ह हे कोणाचं चिन्ह आहे? कमळ चिन्ह हे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं कमळ चिन्ह आहे. कमळ चिन्ह हे कोणाचं चिन्ह आहे? तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे कमळ चिन्ह आहे. आणि कमळ चिन्ह हे कोणाचं चिन्ह आहे? तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्मान्य नारायण राणे साहेबांचं हे कमळ चिन्ह आहे. बघा, मला माहितीये कोकणातल्या लोकांना जाग करायची तर चावी कोणाच्या नावाची फिरवायची हे आपल्याला माहिती आहे. किती आहेत आमच्या कोकणाचे लोक? हात वरती करा. बघा, मेजॉरिटी आहे आमची. नाईक साहेब, बघा आमची मेजॉरिटी आहे. सगळ्या गाववाले भरलेले आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना सांग, योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर किती चांगला अनुभव येतो, कामं कशी होतात हे तुम्ही गावामध्ये पण बघितलेलं आहे आणि वसई इथल्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये पण बघितलं. आपण सावराजींना खासदार म्हणून निवडून दिलं. बघा किती पडापडा कामं आपल्या केंद्र सरकारच्या वतीने होत आहेत. तुम्ही राजन नाईकजींना आमदार म्हणून निवडून दिलं तर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मी मंत्री म्हणून माझ्याकडे असेल, सातत्याने आपल्याकडे पाठपुरावा करून माझ्या या भागाचा विकास आणि माझ्या इकडे विकास कसा झाला पाहिजे यासाठी राजन नाईकजी दिवस रात्र मेहनत करणारा लोकप्रतिनिधी आमदार तुम्ही सगळ्यांनी निवडून. म्हणजे तुमचं एक मत किती ताकदीचं आहे. एक मतामुळे 5 वर्षामध्ये किती फरक पडू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये बघितलेलं आहे. हे बाबा फोन ठेव जरा 2 मिनिट, अर्धा तासाने ते बोलतो बोल, सगळं आत्ताच बोलायचंय तर. म्हणून आपल्याला सांग की ह्या निवडणुका ह्यासाठी महत्वाच्या असतात. लोकसभा आणि विधानसभेमध्ये तुम्ही अनुभव घेतलाय. आता महापालिकेमध्ये हे 4ही कमळचे बटन दाबा, जय श्रीराम बोला आणि आपल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी ते निवडून द्या. शेवटी आपल्याला हक्काचा नगरसेवक जेव्हा तुम्ही निवडून देता तेव्हा तुम्ही विचार करा, ज्या विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार आहे त्याच विचाराचं उद्या महापालिकेमध्ये सत्ता आली तर काम बघा किती सोप्या पद्धतीने होऊ शकतं. आता सावराजी आणि राजन नाईक जी एकाच विचाराचे पक्षाचे आमदार आहेत, एकाच विचाराच्या सत्ता केंद्र आणि राज्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही ज्यांना मतदान केलं म्हणून तुमचं काम बघा किती राज्य आणि सरकारच्या पातळीवर किती सोप्या पद्धतीने होऊ शकतं. आता महापालिकेमध्ये तेच विकासाचा पॅटर्न तुम्हाला घेऊन यायचं आहे. डबल इंजिन लावली आहे ना, आता अजून एक इंजिन लावा आणि पाहिजे तेवढं काम तुमचं करून घ्या महापालिकेत.
कोणी थांबवणार नाही. आज बघा जसं प्रचारासाठी मी आलो, राजन नाईकजी आले, उद्या आमचे देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत. म्हणजे हे चारीचे चारी उमेदवारांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करण्यासारखं. म्हणून तुम्ही फक्त मतदान करा 15 तारखेला. कसलाही विचार करू नका. 5 वर्ष या बाकी सगळ्यांच्या अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. उग्यात फक्त शिट्या मारत बसतात, हवा कुठूनच काढत नाही, कुठूनच काढत नाही. आणि जिथे निघायची ना तिथून सगळी हवा निघते, म्हणून काही उपयोगाचे नाही. सगळ्या अनुभवून बघितलेला. काय ताकद आहे, काय करू शकतात तुमच्याकडे सांगावं मला. बोलवा कुठल्या तरी त्याच्या नेत्याला या व्यासपीठावर, सांगा, सांगून दे तरी. या वॉर्डासाठी अगर त्याला निधी आणायची असेल, पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, आमच्या कोकणातल्या जनतेसाठी एसटी चालू करायची असेल, तिथे केंद्रामध्ये आमच्या रेल्वेमध्ये अगर इकडे कोकणाकडे जाणाऱ्या लोकांसाठी स्टॉप द्यायचे असतील तर आहेत का कोण त्यांच्याकडे? दुकानच खाली आहे. आतमध्ये विकत घेऊन जाण्यासाठी गरजच काय त्यांच्याकडे? मालक नाही त्यांच्याकडे. विधानसभा आणि लोकसभेमध्ये मालक खाली झालाय दुकानामध्ये. जिकडे दुकानामध्ये माल खाली आहे त्यांच्याकडे विकत घेऊन जाणं तरी काय उपयोग? यापेक्षा भारतीय जनता पक्ष चारही उमेदवार सोपा आहे. फक्त कमळच्या बाजूनेच बटन दाबायचं, इकडे तिकडे कन्फ्युजन पण नाही. जास्त कमळच्या बाजूने मतदान करा, मी तुम्हाला विश्वास देतो. पालघरच्या जवळ मी बंदर विकास मंत्री आहे. पालघरच्या जवळ वाढवण बंदर येत आहे. माझ्या कोकणातले आणि माझ्या या स्थानिक तरुणींना मी विश्वास देतो, तुमची अगर इच्छा असेल तर प्रत्येक घरामध्ये एकाला तरी त्या वाढवण बंदराला नोकरी लावे, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन द्या. तुम्ही फक्त तयारी दाखवा. अहो 1,00,000 नोकऱ्या त्या वाढवण बंदरामध्ये लागणार. 1,00,000 नोकऱ्या. तर तुमचा जर हाकेच्या अंतरावर आहे, जास्त लांब नाहीये. तुम्हाला फक्त आपल्या विचाराचे, हिंदुत्वाचे विचाराचे लोकप्रतिनिधी ते निवडून द्यायचे आहे. बांधे हे फार गरजेचं आहे. विकास या सगळ्या गोष्टी होत असताना तुमच्या सगळ्यांची हिंदू म्हणून सुरक्षा कोण करू शकतं याही बद्दल तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. इथे वावरत असताना, आपण घराच्या बाहेर निघत असताना आजूबाजूला बघा किती लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या केसेस होतात. वसई, विरार, नालासोपारामध्ये, आता हल्लीमध्ये गेल्या आठवड्यात त्या विरारच्या जवळपास एक कोणतरी त्या जिहादी हिरवा छाप वळवळणारा त्यांनी काश्मीर बनेगा पाकिस्तान सारखे गाणे वाजवणारे काही कायटे इथे बाजूला निर्माण झाले. काही लव्ह जिहादचे केसेस झाले जिथे माझ्या हिंदू बहिणींना फसवलं आणि मग त्याच्या नावाने रेड कार्ड पण जाहीर केलं. असे नालायक जिहादी आजूबाजूला तयार झालेले आहे. आपण एक निर्धार करायला पाहिजे, मी ज्यांना पण मतदान करेन तो आय लव्ह महादेववालाच असला पाहिजे, हा निश्चय करून तुम्ही मतदान करायला. तो भारत माता की बोलणारच पाहिजे. लक्षात घ्या, वंदे मातरम बोलणारच पाहिजे. तो जय श्रीराम म्हणणारच पाहिजे. आणि त्या तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. बाकी सगळे आय लव्ह वाल्यांना पाकिस्तानमध्ये त्याच्या अब्बाकडे पाठवून देऊन जायचं, नको गाणं. त्याला सांगा तुला आय लव्ह मोहम्मद लावायचं आहे ना, पाकिस्तानमध्ये जा आणि तिथे लावत बस. कोण विचारत नाही तुला. इथे कोण तुम्हाला घाबरणारे लोक नाहीये. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. हे वसई विरारमध्ये बसणारा महापौर हा आय लव्ह महादेववालेच बसणार, हे लक्षात घेऊन तुम्ही काम करायला पाहिजे. तिथे महापौर हे जे चारी, हे जेव्हा 4चे 4 शिलेदार तुम्ही हिंदुत्वाची नावाने तुम्ही आम्हाला द्याल, तेव्हा तिथे तो आय लव्ह महादेववाल्याची ताकद वाढेल. ही जबाबदारी तुम्ही हिंदू समाज म्हणून इथे स्वीकारली पाहिजे. नाहीतर सांगा, आपल्या सणासुदीच्या दिवशी आपण गणेश चतुर्थीच्या मिरवणुका काढतो, हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढतो. सर्रास कुठेतरी आपल्याला घटना ऐकायला मिळते, कोणी चप्पल मारली, दगड मारली ऐकायला भेटते आपल्याला. पण त्यांच्या जेव्हा ईदच्या आणि मोहरमच्या जुलूस निघतात तेव्हा आपला हिंदू समाज कधी वाकड्या नजरेने बघतो. मग आमच्या या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे ना, त्यांच्याप्रमाणे माझ्याप्रमाणे पण नाही. माझ्याप्रमाणे मी सर्व धर्म समभाव मानत नाही. हा हिंदू राष्ट्र आहे, इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकींना मोजलं जाणार. लक्षात. बाकीचे हे काय पाकिस्तान नाही, हे सर्व धर्म समभावाची चाटायला इथे. आम्हाला नाही काय गरज त्या गोष्टी. आणि म्हणून हिंदू म्हणून, देशाचा राष्ट्रभक्त नागरिक म्हणून
ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या या 10 वर्षात जिहादाला कुठल्याही हिरव्या सापाला वळवळ करायला दिलं नाही, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पक्षाला तुम्हाला निवडून द्यायला लागेल. ही शपथ तुम्ही 15 तारखेला घेतली पाहिजे आणि माझ्या या 4ही उमेदवारांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्यायला पाहिजे, एवढं आवर्जून तुम्हाला मी विनंती करेन. विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. कुठे पळताय, कुठे जाताय विकास? 4 वर्ष आहे अजून मंत्री म्हणून आम्ही बसलोय मंत्रालयामध्ये. पाहिजे तेवढा विकास